नमस्कार मैत्रिणींनो, शारदास किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत शेंगदाण्याची चिक्की। ही उपवासासाठी पण चालते, तर त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघूया। यासाठी आपण शेंगदाणे 1 वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे आणि शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहे। मी बरोबर 1 वाटीच्या मापाने हे शेंगदाणे घेतलेले आहे आणि हे शेंगदाण्याचे टरकल निघेपर्यंत आपल्याला असे भाजून घ्यायचे आहे। आपल्याला टरकल किंवा टरफल काढून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला हे अर्धवट शेंगदाणे असे अर्धे अर्धे करून घ्यायचे आहे आणि पूर्ण टरफले मी याचे काढून घेतलेले आहे। आपण ह्या ताटाला यामध्ये आपण चिक्की टाकणार आहोत, त्यामुळे याला तूप लावून घ्यायचे आहे। तुपामुळे आपले ही चिक्की चिकटणार नाहीये। त्यानंतर आपण गॅसवर पॅन ठेवून घेऊया आणि पॅन आपण ज्या वाटीने आपण 1 वाटी जेवढा आपण शेंगदाणे घेतले होते त्याच प्रमाणात आपल्याला हा गूळ घ्यायचा आहे। जर वजनी प्रमाणात म्हणाल तर आपल्याला 150 ग्राम शेंगदाण्यासाठी 150 ग्राम गूळ हा मी किसून घेतलेला आहे, किंवा तुम्ही कुटून किंवा किसूनही घेऊ शकता। यामध्ये आपल्याला दोन चमचे हे गावरान तूप टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला या गुळाला पाणी सुटेपर्यंत चांगला मेल्ट होऊ द्यायचा आहे। आपल्याला चांगलं हे बघा पाणी सुटलेलं आहे। आपल्याला चांगला गुळ हा कडक करून घ्यायचा आहे। आपल्याला हा तुम्हाला जर बघायचं असेल तर काय करायचं, एकदा थोडासा गुळ आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया। आपली गोळी ही तयार झालेली आहे, आपला पाक चांगला झालेला आहे। तर आपण आता गॅस बंद करून घेऊया। गॅस बंद झाल्यानंतर आपण ह्या पाकामध्ये जे शेंगदाणे आहे ते आपण टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। एकदम परफेक्ट आणि अचूक असे माप आहे हे गुळाची। अशा प्रकारे गोळी तयार करून घ्यायची। आपल्याला वेळ न घालवता आपण ताटामध्ये हे तूप लावलेलं होतं आपण ताटामध्ये काढून घेऊया। नंतर आपण या स्टॅप्युलरच्या साहाय्याने आपण एक शेप देऊन घेऊया। मी ज्या प्रकारे ताटाला तूप लावून घेतलेलं आहे त्या प्रकारे तुम्ही बटर पेपर ही यूज करू शकता। मी या इथे बेलण्याला थोडंसं तूप लावून त्याला थोडंसं लाटणार आहे। तर हे बघा अशा प्रकारे मी शेप बनवून घेतलेला आहे आणि आपल्या गरम असतानाच आपल्याला थोडेसे वड्या पाडायचे आहे। आपल्याला हा पाक गरम असतानाच आपण वड्या थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे, कट करून घ्यायचे आहे आणि आपल्याला 20 ते 25 मिनिटं पाक थंड होईपर्यंत ठेवायचा आहे। आता 15 ते 20 मिनिटं आपल्याला हा पाक थंड करून घ्यायचा आहे। आपले 20 ते 25 मिनिटं झालेले आहे। आता आपण तर हे बघा तुम्ही किती छान प्रकारे पट्टी निघलेली आहे। हे बघा तुम्ही किती छान प्रकारे आपली कुरकुरीत अशी शेंगदाणा चिक्की तयार आहेत आणि एकदम छान लूज पण नाही आणि कडक पण नाही। आपला पाक एकदम व्यवस्थित झालेला आहे, त्यामुळे चिक्की अगदी छान झालेली आहे आपली। तर ही चिक्की तुम्ही नक्की करून बघा। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब जरूर करा।